तर या ठिकाणी मी आणि आतू घेऊन आलो आहे तुमच्यासाठी एक छानसा ब्लॉग। यामध्ये सगळं काही आहे बरं का, याचं पीठ त्याचं पीठ, हे पीठ ते पीठ, त्याचप्रमाणे हा गोंधळ तो गोंधळ आणि बरंच काही। तर मग वाट कसली बघतो आहे आपण? पहिले थोड्या आतूच्या गप्पा आहे का, मग तुम्हाला सविस्तर सर्व सांगते। अलिबाग आणि मुंबई असे नाव कोण ठेवतं? मला माहिती आहे, पण एकदम क्लिअरली माहिती नाही आहे, तर मी पद्धतशीर त्याचं नॉलेज घेते आणि मग तुला सांगते वाचून। चालेल? चालेल का? हां, म्हणजे मग तुझं कन्फ्युजन दूर होईल। कोणाची कोणाची आठवण येते? गणपतीची? मग गणपती आहे ना आपल्या घरात, तो बघ देवघरामध्ये गणपती। अरे गणपती तर सगळे सेमच असतात ना, एकच गणपती असतो। पाण्यात टाकलं त्या गणपतीची आठवण येते। अगं कसं असतं माहितीये का, हो आपण कसं काढणार परत पाण्यातून? तो आता पाण्यात खूप खोल गेला, तो इथेच असतो, आपल्या घरामध्येच असतो, आपल्या आजूबाजूलाच असतो। पण काय होतं माहितीये का, थांब तुला मी सांगते। त्याला मम्माची आठवण आलेली म्हणून तो गेला, हे एक आहेच। पण अजून एक गोष्ट काय माहितीये का, की आता आपली स्कूल असते, आपण बिझी असतो, पप्पा ऑफिस करतो, त्याच्यानंतर मम्मा ऑफिस करते, काम करते, जेवण बनवते, बिझी असते ना, मम्मा पप्पा सगळे बिझी असतात की नाही? आदू पण बिझी असते, सगळे आपापल्या कामामध्ये कसे असतात? बिझी असतात। मग गणपती ठेवला, आता आई पण बिझी असते, आई आईची रेसिपी करते, मामा मामाचं काम करतो, त्याच्यानंतर आपला काका काकाचं काम करतो, बरोबर? बाबा, आपली नंदाई, सगळेजण काम करतात की नाही? टीव्ही बघतात पण कधी कधी, पण सगळे बिझी असतात ना, सगळे भेटतात का? नाही। मग जेव्हा फेस्टिवल असतात ना, म्हणजे आपण घरात गणपती ठेवला होता, तर गणपतीमुळे मग आपल्या घरी आई आली होती, आठवते? आई आली होती, त्याच्यानंतर मामा आला होता, ओमकार मामा, त्याच्यानंतर ओमकार मामाचे फ्रेंड्स पण आले होते, आठवलं? हां, मग सगळेजण दिवाळीच्या फेस्टिवलला आपल्याला बाबा, आई, नंदाई, काका सगळे भेटले होते, स्वरा दीदी, शुभ्रा दीदी, मनू भेटले होते की नाही? आठवते? हां, मग सगळे कसे लांब लांब राहतात ना, मग फेस्टिवल असले की ते भेटतात, म्हणून आपण फेस्टिवल सेलिब्रेट करतो। गणपती आपण म्हणूनच ठेवला होता की आपण आई घरी येईल, मामा घरी येईल, मग आपण जीव सोबत। दिवाळी पण त्याच्यासाठीच असते। हां, मग नाही आता परत कशाला बनवूया, आपल्याकडे ऑलरेडी, पण आपल्याकडे गणपती आहे परत। मग आता गणपती नको, तुलाच आर्ट बन, हो का? मग तुला त्या शाडूच्या बर, तुला शाडूच्या मातीचा बनवायचा आहे का? अच्छा, मग आपण गणपती बनवून झाला, आता दुसरं काहीतरी बनवू, मग दुसरं काहीतरी बनवूया ना। पण गणपतीच कशाला, दुसरं काहीतरी बनवू। गणपती दुसरी डिझाईन बनवू ना, गणपतीची झाली ना बनवून, आता दुसरं काहीतरी बनवू। फ्रूट्स बनवू शकतो आपण, फ्रूट्सचे शेप बनवू शकतो। हो का, गणपतीच बनवायचा आहे का तुला? बर, आपण गणपती बनवू, वेगळ्या डिझाईनचा गणपती बनवू, शंकर आणि पार्वतीच्या मांडीवर बसलेला गणपती बनवू, है ना? त्याच्या मम्मी पप्पांच्या। ओके, डन। नुसतंच गाणं ऐकतोय आपण, आहे ना? बनवलीच नाही मूर्ती, बनवू आता।
तर मी माझ्यावर पडलेली ही जबाबदारी कशी पार पाडली याची हे तुम्हाला सांगते, तुम्ही ऐका आणि बघा देखील झालेला सर्व काही उद्योग आणि माझा खटाटोप. तर मी एक विचार केला, म्हटलं यार आपण हेल्दी चपाती केली पाहिजे आज. तर सगळ्याच पिठांवर प्रेम असणारी मी गव्हाचं पीठ, नाचणीचं पीठ आणि थोडंसं ज्वारीचं पीठ अशी पिठं घेतली. आणि ओवा मला फार प्रिय आहे, कारण की पचायला जरा सोपं जातं सगळं काही अन्न. तर मी बऱ्याचदा चपातीच्या पिठामध्ये ओवा टाकते आणि खास करून मला तो फ्लेवर खूप जास्त आवडतो, त्यामुळे मी त्यात थोडं ओवा टाकला, चवीप्रमाणे मीठ टाकलं आणि हा पिठाचा गोळा मळायला घेतला. पीठ मळता आमच्या भरकटलेल्या दोघींच्या गप्पा तुम्ही ऐकलातच. त्यानंतर मग मी ह्याच्या काही तुम्हाला भाज्या दाखवल्या. त्यातली ही चवळीची भाजी मस्तपैकी चिरून घेतली. मिक्स भाज्यांचा काहीतरी पदार्थ बनवायचा होता हे माहिती होतं, पण तुम्हाला खोटं वाटेल, अगदी ह्या भाज्या कट करेपर्यंत पण मला माहिती नव्हतं की नक्की पदार्थ बनवायचा काय आहे आणि तो नक्की बनणार काय आहे. तर ठीक आहे, मी बारीक बारीक कॅप्सिकम कापून घेतला, टोमॅटो कापून घेतले आणि त्यानंतर माझ्या येलो ड्रेसवरती मशरूम होते म्हणून मला मशरूमची पण आठवण आली होती. तर मग मी मशरूमसुद्धा कापून घेतले, तेही बारीक 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 बारीक. मग अशी साहित्यात दाखवल्याप्रमाणे बीट आणि गाजर मी खिसून घ्यायचं ठरवलं होतं. ते खिसले, फार नाही, थोडेच खिसले की सगळ्या व्हेजीसचा थोडासा वापर व्हावा या सगळ्यामध्ये. मला पदार्थ जो हेल्दी बनवायचा होता. चिरलेली चवळीची भाजी, मशरूम बारीक चिरलेल्या सगळ्या भाज्या, एवढं सगळं कापून झाल्यावर सुद्धा मला वाटलं अजून काहीतरी कमी आहेच, म्हणून मी पुन्हा एकदा फ्रेश उघडून त्यातले स्वीटकॉर्नसुद्धा काढले आणि आता हे सर्व स्वीटकॉर्न सकट घेतलेलं साहित्य मी मिक्स केलं. ह्या सर्व भाज्यांना मी मनापासून जमेल तेवढं बारीक चिरूनसुद्धा माझं अंतर्मन म्हणत होतं की ह्यांना अजून थोडं बारीक होणं गरजेचं आहे. तर मी ते काम पूर्ण केलं आणि कढईमध्ये तेल घालून त्यामध्ये जिरं, राईची आणि हळदीची फोडणी दिली आणि ह्या भाज्या सॉटे करून घेण्याचं ठरवलं. आता ही भाजी सॉटे होती आहे, पण तरीही मला माहिती नाही आहे की अजून पदार्थ मला नक्की बनवायचा आहे काय. पिठाचा वापर करायचा होता आणि आता ही जी काही मी भाजी किंवा स्टफिंग टाईप काही बनवते असं काहीतरी डोक्यात होतं, पण नक्की पराठा बनवणार आहे की छोटे छोटे समोसे मला बनवायचे आहेत की काय नक्की हे काही सुचत नव्हतं. पण मला माहिती होतं मी हा पदार्थ कंप्लीट करणार आहे आणि तोही उत्तमरित्या. तर एका नवीन रेसिपीचं इनोव्हेशन कसं झालं तर ते तुम्ही बघा. आता मी पीठ तर घेतलं, म्हटलं यार चपाती तर करूयात, पुढे कोणते शेप किंवा काय करायचं ते बघू, पहिले चपाती करून घेऊया. या साईडला उभी राहू, इकडे नको. नाचणीच्या पिठामुळे पिठाला थोडा लालसर रंग आलेला, त्यामुळे आदूला वाटत होतं की हे मी तिखटच बनवते. आता कसं झालं, तिच्या प्रश्नांकडे काही माझं लक्ष नव्हतं, कारण मला माहिती नव्हतं माझा नक्की पदार्थ काय बनणार आहे. पण तेवढ्यात मला सुचलं होतं की हां, आपण छान सर्कल करूयात आणि त्याच्या छोट्या छोट्या चपाती करून घेऊयात. तर ह्या चपाती भाजायला टाकली, त्याच्यानंतर त्याला तूप लावलं. तर मल्टीग्रेन चपाती आणि मिक्स भाजी असं खूप छान कॉम्बिनेशन माझ्या डोक्यामध्ये फिक्स झालं होतं. तितक्यात आदूने नाव काढलं. 2 तुझ्याकडे 1 आहे ना, 2 कर. ओके. अरे हा, मी विसरले ग ऑइल लावायला. गेले 1-1.5 वर्षामध्ये चीज किसायचं काम आदूच करते आणि आता नेमकं तिला माझी रेसिपी संपत आल्यावर पुन्हा एकदा चीजची आठवण आलेली. ती फारसं चीज खात नाही, पण एखाद्या वेळेस जर मागितलं तर मग तिला ते हवं असतं. मग मला वाटलं आता आपल्याला थोडा रेसिपीचा पॅटर्न चेंज करावा लागणार आहे. चीज तिच्या समाधानासाठी काय असे ना घालूयात थोडंसं, काय हरकत आहे. त्यामुळे मग त्या मोठ्या कामाला आदूने हातात घेतलं. काय काय करतोय? काय स्वयंपाक? बर, स्वयंपाक कुठे ऐकलास तू वर्ड? पाठी हवी.
मग स्कूल आवडली तुला? हो. रोज टिफिनची रेसिपी करायला मला हेल्प करणार? हो. बरं. उठलो ना आपण स्कूलमध्ये मामा घेऊन जाऊ, पप्पा घेऊन जाऊ. पप्पाला? नंतर आज आपण दोघीच जाऊया. पप्पाला नको नेऊया आज. पप्पाला झोपलाय ना पप्पा. मामा पप्पाने रात्री काम केलं ना खूप सारं. मामा काम केलं? मामाने काम नाही केलं, पण मामाला उद्या जायचंय मुंबईला. मग त्याला काहीतरी पेंडिंग कामं असतील तर आपण त्याला कशाला डिस्टर्ब करायचं. आपण आपले जाऊया दोघी जणी. चालेल? चालेल का? ओके का? ओके. रात्रीसाठी उद्याची नको शेव आपण रात्रीसाठी उद्याची नको शेव. म्हणजे काय? बरं दे. झालं का चीज करून? मग कर पटकन पटकन. अजून एकच राहिलाय. हा हे पण कर. मला हवाय ना पटकन आता. हो करते मी, पण हे चुकलंय ना. हे करणार रॉंग करतेस म्हणून होत नाही. असं पकडायचं इथे आणि करायचं. आता असं राहिलं ना की मी करते. आधूने नाव काढलेल्या एका इन्ग्रेडियंटमुळे माझी संपूर्ण रेसिपी चेंज झाली होती. आता हे चीज मी त्या सॉटे केलेल्या भाज्यांमध्ये ॲड केलं. पूर्ण त्याचे छोटे छोटे गोळे केले. म्हटलं आपण हे चपातीच्या वर ठेवून सँडविच टाईप काहीतरी करूया. डोक्यात आलेल्या विचारावर एक क्षणही विचार न करता मी हा सर्व उद्योग केला. आणि त्यानंतर मला जाणवलं की अरे पण जेव्हा ती ह्याचा फर्स्ट बाईट घेईल तेव्हा साईडने सगळं स्टफिंग बाहेर येऊ शकतं. आणि आता काय करायचं. तर मग पुन्हा मला ह्याला एक पॅटी फॉर्म आणायचा होता. आता ह्याचे साईड कॉर्नर्स सगळे मला जर पॅक करायचे असतील तर मला त्याला कोट करावं लागणार होतं. मग पुन्हा एकदा बेसन पीठ घेतलं आणि त्यामध्ये मीठ आणि पाणी टाकून ते भिजवलं. आणि त्या बॅटरमध्ये हे जे काही मी छोटे छोटे सँडविच किंवा जे काही नाव काय देणार आहे आता मलाही माहीत नाही आहे, तर ते सर्व कोट करून घेतले. पण नंतर लक्षात आलं की अरे आपण कालसुद्धा ऑइली पदार्थ दिला होता. मग मी ठरवलं नको, पूर्ण नको कोट करूया, फक्त आपल्याला जे कॉर्नर्स पॅक करायचे आहेत ते कोट करून घेऊयात. मग मी ते सर्व कोट केलं आणि फायनली टिफिन रेडी झाला. बाप रे, काय ठरवलं होतं आणि काय झालं. टिफिनमध्ये पोमोग्रॅनेट भरतानाच मला जाणवत होतं की हे पुन्हा येणार आहेत रिटर्न, कारण की तिने आत्ताच एक छान मोठा बाऊल भरून पोमोग्रॅनेट खाल्लेले होते. या रेसिपीचं नामकरण करण्याआधीच आम्ही त्यांना फस्त करून टाकलं. एक मी खाल्लं, एक दीपकला दिलं आणि 2 तिला दिले. असं अनइक्वल डिस्ट्रीब्युशन करत आम्ही ह्या पदार्थाला संपवलं. पण खरा स्कोअर कळणार होता की आदूला कसा वाटला. त्यामुळे पहिला टिफिन मला खूप हलका वाटला आणि तो संपलेला होता. वा, मी खुश झाले. दुसराही टिफिन मला असं वाटलं की तो संपलेला असेल, पण नाही, तो ॲक्च्युली हाफच संपलेला होता. आणि जसं की माझा अंदाज होता पोमोग्रॅनेट संपला नाहीत, तर त्यामधला एकही दाणा खाल्लेला मला जाणवला नाही. होती नव्या रेसिपीची उत्पत्ती. आमच्यासारखे उद्योगी प्राणी तुमच्याही आजूबाजूला असतील तर त्यांनाही सांगा की आम्हाला तुमच्यासारखे भेटलेत. असं सांगून त्यांनाही व्हिडिओ शेअर करा. तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडले असेल तर लाईक करा. आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे आमचे व्हिडिओ आल्याबरोबर तुम्हाला बघायला मिळेल. बाय.